नमस्कार मंडळी, मी सिद्धेश सावंत तुमच्या सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय, ज्याचं नाव असा कोकण भूमी. आज असा आमच्या सप्त्याचो दुसरो दिवस आणि आज या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं असा ता मी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतलं असं. सुरुवातच करतोय आमच्या पारा करसून, कारण आता आमचो पार असा बसलेली असा. आता 11:30 झालेले असत, अर्धो तास अजून असा आणि त्याच्यानंतर आमचो पार येतलो. आता 12 वाजले आहेत आणि आता आम्ही आमचो पार घेतो. जेचो पार असा तो आपला सामान घेऊन येता, ढग्या तबला, टाळ आणि सगळा. प्रत्येकजण आपापला सामान घेऊन येता आणि ज्यावेळी आपलो पार असत त्यावेळी त्या सामान थंय लावला जाता. लाइटिंग करूचा काम आमच्या लोकांनी घेतलेला असा. मंदिराची लाइटिंग करूचा काम रघुकांनी घेतलेला असा आणि त्यांना मदत करूसाठी खूप जण, 4 जण बाकीचे वरती आहेत, वरच्या मजल्यावर. सुनील दादा हात पोचत नाही म्हणून आयडिया बघा काय केल्याने आती. कोई या मार्गदर्शन करता असत आमचे आप्पा. आपा नोकडे बघा, आपा सगळा मार्गदर्शन करता असत, रोकांका समजावून सांगता असत काय करू काय. आता लाइटिंग वाल्याची ओळख ही खरी असा. ही बघा या खिशात बघा, ही खरी ओळख असा. एका दादाच्या पण खिशात असा. आता मी तुमका बाकीचे दाखवतोय सहकारी खय असत ते. हे बघा सगळे सहकारी. यो अंकुश, यो सूरज, अंकुश, हे सगळी टोरणा बाहेर काढलेली असत. ओम, खयची तोरणा बंद असत खयची चालू असत त्याची तपासणी करता असा. आणि विराजाकडे हॅलोजन वगैरे चेक करता. विराज आणि ओम. तोरणा मात्र खूप बाहेर काढलेली आहेत. तीन वाजलेले असत आणि आता आमचो पार संपान सुतारवाडीचो पार चालू झालेलो असा. त्यांच्याकडे विनो दिल्यावर आम्ही आता घराक जातलो. आज असा वारकरी कीर्तन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत वारकरी मंडळी आमच्या मंदिरात एकत्र येतली आहेत
आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी फणसाची भाजी आसा त्यांच्यासाठी. आणि ही फणसाची भाजी करूसाठी सांद्रेवाडीतली सगळी महिला मंडळ एकत्र इल्लेली असत आणि फणस फोडून त्याच्यातले गरे वगैरे काढता असत. आणि ह्या सगळ्या करूक ज्यांना सहकार्य केल्यान तो म्हणतन म्हणजे पहिल्यापासून तो हय असा मदत करता असा फणस वगैरे फोडून देता असा. ह्या सगळा आमचा महिला मंडळ सांद्रेवाडीतला. फणसाचे घोटिये थोडेसे फोडूचे रवलेले ते आता देवळात घेऊन गेल्यावर देवळात जी माणसं हजर होती ती घोटिये वगैरे फोडता असत फणसाच्या भाजीसाठी. आणि या दिशेक भाजीची तयारी चालू असा आहे. दुपारी ही भाजी सोललेली होती आणि आता देवळात आणलेली असा आणि ही करूसाठी तयारी चालू असा. ही असा जेवण करणारी टीम सगळी. एका टोपात फणसाची भाजी झालेली असा आणि अजून उरलेली असा. 2 टोपात करतल्या देशमुख काका त्याकडे काकी या. ह्यो भात शिजता हा आणि हकडे डाळ तयार करता. हे खोबऱ्याचा चूर्ण तयार करता असत. शशी काका फणसाची भाजी आज पोखरण प्रीमियर लीग झाली. त्याच्यात लिंगरवणात पोखरण ह्यो संघ जिंकलो आणि ते ट्रॉफी घेऊन इल्लेले रवनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी ट्रॉफी घेऊन इल्लेले. या लीगचो व्हिडिओ मी केलेलो असं 2-3 दिवसात येत.